बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बातमी आहे दहीहंडी उत्सवाची। आता सर्वत्रच खरं तर देशभरात अनेक ठिकाणी आज दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतो आणि थेट जाणार आहोत दादर परिसरात, ज्या ठिकाणी मानाच्या दहीहंडीचा उत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच दादरमध्ये गोविंदा पथकांमध्ये काय सध्या माहोल बघायला मिळतोय? स्वाती, मुंबईतली सगळ्यात मानाची हंडी समजली जाते ती दादर रेल्वे स्थानकाच्या बाहेरची, आणि ही मानाची हंडी जी आहे तिची आता इथे पूजा जी आहे विधिवत करण्यात आलेली आहे। आपण इथे बघत असाल सर्व मानकरी जी आहे ती विधिवत पूजा करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। नारळ वाढवला जातोय आणि त्यानंतर ही हंडी जी आहे वरती उंच बांधली जाणार आहे आणि उंच बांधल्यानंतर या सर्व गोविंदा पथक जे आहे ते या हंडीच्या खाली थर लावून एकावरती एक सर्व इथे हंडी फोडण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जाणार आहे। पारंपरिक कोकणाच्या पद्धतीने इथे नारळ देखील फोडला गेलेला आहे। हंडी जी आहे ती फोडली गेलेली आहे। आपण बघत हंडी आता हळूहळू वरती सोडली जाणार आहे। सर्व जण हात लावून या हंडीला पाया पडतायत, तिला सांभाळून वरती पोहोचवलं जातंय आणि त्यानंतर इथे थोड्याच वेळात जल्लोष सुरू होणार आहे गोविंदा रे गोपाळाचा। आणि एकूणच ही हंडी आपण बघत असाल ही वरवर जाणारी हंडी आहे आणि ही उंचीवर एकदा हंडी गेली की तिला फोडण्यासाठी इथे जोरदार प्रयत्न जे ते केले जाणार आहेत। आपण आपल्यासोबत या दहीहंडीचे मानाचे जे आयोजक आहेत ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। नेमकं ही मानाची हंडी समजली जाते मुंबईतली आणि ही हंडी फोडल्यानंतर सर्व गोविंदा पथक जे आहे ते मुंबईमध्ये इतरत्र सर्व हंडी फोडण्यासाठी जातात। या हंडीचं काय वैशिष्ट्य? हंडीचं वैशिष्ट्य सांगतो। दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे ही हंडी आम्ही लावतो आणि दादरमधली जी मानाची हंडी जी बोलली जाते ती जीवादेवशी निवास मित्रमंडळांची आहे। आणि सर्व गोविंदांमध्ये असा समज आहे की दादरची हंडी फोडली की आपल्याला बाकीच्या ज्या हंड्या जिकडे लागतात आपण तिकडे पण त्यांचं सत्ता स्थापित करू शकतो, म्हणजे ते पण तिकडची दुसऱ्याकडची जी हंडी आहे ते पण फोडतात। त्यामुळे ही मानाची हंडी मानली जाते आणि अक्षरशः ही मानाचीच हंडी आहे। हे जे बाकीचे आपले जे गोविंदा पथक जे इकडे सध्या आलेले आहेत, उभे आहेत, ते सकाळी 6 वाजल्यापासून इकडे ठाम ठेवून बसलेले आहेत। जेव्हा हंडी लागते आणि आम्ही हंडी फोडण्याचा आस्वाद बाकीच्या सगळ्यांना देतोय अशी त्यांच्यात चुरस लागलेली असते। आता चुरस तयारी सुरू होणार आहे। हंडी तर उंच बांधली गेलेली आहे आणि सोबत इथे आपण पाहत असाल इतर गोविंदा पथक जे आहे ते देखील इथे जमू लागलेले आहे। सर्व गोविंदा पथक आता इथे थोड्याच वेळात मानवी थर जे आहे ते उभे करणार आहे। सर्व गोविंदा पथक देखील इथे आले, आपण त्यांच्याशी काही बोलणार आहोत। आता हंडी तर उंच लागलेली आहे, आता थर कधी लावताय? थर आता थोड्याच वेळात लागतील, जसं तुम्ही सांगाल त्या वेळेनुसार आम्ही थर इथे रचायला तयार आहोत, आपली संस्कृती जपायला तयार आहोत। काय जल्लोषाचं वातावरण दिसतं सकाळपासून मुंबईमध्ये? उद्या तुला तर माहिती असेल जल्लोष दहीहंडीला किती असतो, पोरं इथे सकाळपासून उभी असतात। थोडंसं असं वाईट वाटतं की आयोजकांनी यावेळी भरपूर माघार घेतलेली आहे, त्यामुळे हंड्या कमी दिसत आहेत। पण काही नाही, जल्लोष नेहमीसारखा असतो, दरवर्षीसारखा असतो, दरवर्षीसारखाच राहणार। दरवर्षीसारखा जल्लोष असणार आहे। गोविंदा रे गोपाळा म्हणत उंच दहीहंडी फोडण्यासाठी सर्व गोविंदा पथक आणि गोपिका पथक देखील सज्ज झालेले आहेत मुंबईच्या रस्त्यांवरती दहीहंडी फोडण्यासाठी। स्वाती, अगदी उदय, खरं तर मानाची ही अशी दहीहंडी फोडून या ठिकाणी आता श्रीगणेशा होणार आहे आणि त्यानंतर गोविंदा पथक जे आहे ते इतरत्र आज दिवसभर दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी जाणार आहेत। दहीहंडीचा हा उत्साह असाच आपल्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास उदय, धन्यवाद। येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमुळे यंदा मुंबईमध्ये दहीहंडीची ही रंगत मोठ्या प्रमाणात बघायला मिळते। यंदा मनसेनं थेट ईव्हीएमची हंडी फोडण्याचा मानस आखलाय, मात्र पोलिसांनी या योजनेवर पाणी फिरवलंय, कारण मनसे ईव्हीएमची दहीहंडी फोडणार म्हटल्यावर डोंबिवली पोलिसांनी मनसे शहर अध्यक्ष राजेश कदम यांना नोटीस पाठवली आहे। जर त्यांनी ईव्हीएमची हंडी फोडली तर त्यांच्यावर कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय, मात्र मनसेनं आपला प्लॅन नक्की आखलाय। बघूयात यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईतील दहीहंडी जगात भारी। दहीहंडीच्या दिवशी मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांचा जल्लोष पाहण्यासारखा। थरावर थर लावत गोविंदा दहीहंडी फोडतात, पण यंदा मनसेची दहीहंडी जरा हटके असणार आहे। मनसे ईव्हीएमची दहीहंडी लावून सत्ताधाऱ्यांचा थर पाडण्यासाठी जोर लावणार आहे। मनसेनं शहरात ठिकठिकाणी ईव्हीएमच्या दहीहंडीचे पोस्टर लावले आहेत। बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असा मजकूर या पोस्टरवर ठळकपणे छापलाय। त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी राजकीय काला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ईव्हीएमला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी विरोध केला होता। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेले काही दिवस ईडीच्या चौकशीमुळे चर्चेत आहेत, पण नेमका ईव्हीएमचाच मुद्दा पकडत त्यांच्या समर्थकांनी आता पोस्टरबाजी करत दहीहंडी ईव्हीएम हटाव अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे।
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या विरोधात देशभरातल्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला. ईव्हीएम विरोधकांची मोठ बांधण्यात राज ठाकरे आघाडीवर आहेत आणि आता त्याचेच पडसाद दहीहंडीच्या सणात सुद्धा पाहायला मिळत आहेत. सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत. तिकडे उदयनराजे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर पहिल्यांदाच उदयनराजे भोसले हे पत्रकारांच्या समोर आले. भाजप प्रवेशाबद्दल मात्र त्यांनी तळ्यात मळ्यात उत्तर देत राष्ट्रवादीच्या काळात जी कामं झाली नाही ती कामं भाजपच्या फडणवीस सरकारनं केल्याचं सांगितलंय. आणि हे सांगताना त्यांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे प्रवेशाबाबत उत्तरच दिलंय. त्यावेळेस काय काय निर्णय लोकांना योग्य वाटेल, लोकांच्या हिताचा असेल तर निश्चितपणे तो निर्णय मला घ्यावाच लागणार. कुठला पण असेल. मतदारसंघाच्या विकासाच्या बाबतीत जे काही कामं झाली ते माझे मित्र आणि आता राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र यांनीच केले. याच्या अगोदर कोणी केले? या अगोदर तसं पाहायला गेलं तर आडवाआडवीचं संपूर्ण हे झालं. हे कामं तर लांबच राहिली पण अडथळे निर्माण म्हणजे ऐवजी म्हणजे करण्या व्यतिरिक्त काहीच झालं नाही. मराठमोळा बर्गर अर्थात लहान थोरांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. आणि आता साता समुद्रापारही खवय्यांच्या जिभेचे वडापाव लाड पुरवतो आणि त्याचमुळे त्याला जागतिक ओळखही मिळाली आहे. तर नुकत्याच पार पडलेल्या वडापाव दिनाच्या निमित्तानं बघूयात मुंबईतील वडापावची लज्जतदार सफर घडवणारा हा स्पेशल रिपोर्ट. वडापाव ही 4 अक्षरं नुसती कानांवर पडली तरी तोंडाला पाणी सुटल्याशिवाय काही राहत नाही. मुंबईकरांसाठी तर वडापाव म्हणजे सब कुछ. घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे मराठमोळा बर्गर. वेळ कोणतीही असो, तळलेल्या वड्याचा घमघमाट सुटला की पावलं आपोआप वडापावच्या स्टॉलकडे वळतात. नाश्ता, लंच आणि डिनर अशा कुठल्याही वेळी वडापावला मात्र कोणीच नाही म्हणत नाही. आज केवळ देशातच नाही तर परदेशी खवय्यांच्या जिभेचे लाड हा मराठमोळा पदार्थ पुरवतोय. जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणून वडापावनं ओळख निर्माण केली आहे. मुंबईत अनेक प्रसिद्ध वडापावचे स्टॉल्स आहेत. घाटकोपरचे हे भावे वडापाव त्यापैकीच एक. इथला वडापाव खाण्यासाठी खवय्ये वाट वाकडी करून येतात. मी इथे आज जागतिक वडापाव दिन असल्यामुळे इथे भावेंच्या इथे वडापाव खायला आलो आहे. फार चविष्ट वडापाव भेटतो इथे आणि बाहेरून जाताना खूप सुंदर वास येतो. त्यामुळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि वडापावचा आस्वाद घेत आहोत. इकडचा वडापाव खूप उत्तम आहे आणि रोज खावासा वाटतो. एक खाल्ल्यानंतर पोट भरत नाही म्हणून त्यासाठी दुसरा घ्यावा लागतो कधी कधी. आणि वडापावचं म्हणाल तर आपलं महाराष्ट्राचं एक खाद्यपदार्थ आहे जे सर्व देशाभरात ओळखलं जातं. इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच आता वड्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव ग्राहकांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. जसं एक वडापाव आहे, जम्बो वडापाव आहे, ग्रिल वडापाव आहे, चीज वडापाव, मंचुरियन वडापाव, असे शेजवान वडापाव, असे वेगवेगळ्या प्रकारचे वडापाव आम्ही ग्राहकांना चविष्ट आणि रुचकर असे आम्ही या ठिकाणी देतो. मुंबईसारख्या महानगरापासून ते खेड्यापर्यंत हा मराठमोळा पदार्थ पोहोचलाय. प्रत्येक ठिकाणच्या वडापावची चव मात्र वेगळी असते आणि म्हणूनच लोक त्या ठिकाणी वडापावचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून जातात. जगभरातल्या खवय्यांना वेड लावणारा वडापाव केवळ एक पदार्थ राहिला नाही तर ती खाद्य संस्कृती बनली आहे. मनोज कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.